हे चार्जिंग डिफरंट प्राइस टू डिफरंट कन्झ्युमर्स फॉर द सेम प्रोडक्ट और सर्व्हिसेस. सेम प्रोडक्ट और सर्व्हिसेस हे मोनोपोलीमधलं एक स्टेटमेंट आहे. तर याचं करेक्ट आन्सर आपल्याला इथे येणार आहे प्राइस डिस्क्रिमिनेशन. हे याचं बरोबर उत्तर असणार आहे की प्रत्येक वेगवेगळ्या ग्राहकाला वेगवेगळी किंमत आकारली जाते. देन आहे नेट ॲडिशन मेड टू टोटल कॉस्ट बाय द प्रोड्युसिंग वन मोर युनिट ऑफ आउटपुट. इथे ही जी टर्म आहे ती आहे मार्जिनल कॉस्ट टर्म आहे. तर या ठिकाणी हे गिव्ह इकॉनॉमिक टर्म आहे. नेक्स्ट आपल्याला विचारलं इथे की डिग्री ऑफ रिस्पॉन्सिव्हनेस क्वांटिटी डिमांडेड टू चेंज इन इन्कम ओनली. तर इथे इन्कम इलास्टिसिटी ऑफ डिमांड ही टर्म आहे. इन्कम इलास्टिसिटी ऑफ डिमांड ही टर्म आहे. तर अशा प्रकारे गिव्ह इकॉनॉमिक टर्म हे सुद्धा आपल्याला हे 5 मार्क्सला विचारलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे कंप्लीट द को रिलेशन जनरल इक्विलिब्रियम मॅक्रो इकॉनॉमिक ॲनालिसिस मॅक्रो इकॉनॉमिक्स अँड देन आहे इथे आपल्याला लिहायचं आहे मायक्रो इकॉनॉमिक्सचे. तर इथे ॲन्सर आपलं जे येईल ते पार्शल इक्विलिब्रियम. इथे ॲन्सर आपलं येणार आहे पार्शल इक्विलिब्रियम. म्हणजे जनरल इक्विलिब्रियम हे मॅक्रोमध्ये असतं आणि मायक्रोमध्ये जे आहे ते पार्शल इक्विलिब्रियम आहे. देन आहे आउटपुट मेथड. इन्कम मेथड इज ऑल्सो नोन ॲज द फॅक्टर कॉस्ट मेथड. सो आउटपुट मेथड इज ऑल्सो नोन ॲज द प्रोडक्ट मेथड. सो करेक्ट आन्सर इथे आहे प्रोडक्ट मेथड. हे 2 मेथड्स आहेत फॉर मेजरिंग नॅशनल इन्कम इज आउटपुट मेथड आणि इन्कम मेथड आहे. देन आहे फॉर्म युटिलिटी फर्निचर आणि ते डॉक्टर विचारलेलं आहे. म्हणजे डॉक्टरसाठी आपल्याला इथे सर्व्हिस युटिलिटी येणार आहे. फॉर्म युटिलिटी हे फर्निचरचं एक्झाम्पल आहे. तर डॉक्टर हे सर्व्हिस युटिलिटीचं एक्झाम्पल आहे. देन परफेक्टली इलास्टिक डिमांड इथे आपल्याला विचारलेलं आहे आणि ते ईडी बरोबर 0 आहे. ईडी बरोबर अल्फा आहे. म्हणजे इथे इन इलास्टिक डिमांड येणार. परफेक्टली इन इलास्टिक डिमांड हे याचं करेक्ट कोरिलेशन असेल. परफेक्टली इन इलास्टिक डिमांड. आता इथे दिलेलं आहे चेंज इन सप्लाय अदर फॅक्टर कॉन्स्टंट व्हेरिएशन ऑफ सप्लाय. तर इथे कॉन्स्टंट प्राईज येईल. फर्स्टमध्ये काय येईल तर कॉन्स्टंट प्राईज असेल तर चेंज इन सप्लाय ह्या 2 टर्म्स आहेत आणि अदर फॅक्टर्स चेंज असतील कॉन्स्टंट असतील तर व्हेरिएशन इन सप्लाय या 2 टर्म आपल्याला पाहायला मिळतात. हे पेपर नीट काळजीपूर्वक वाचणं समजून घेणं हे अतिशय गरजेचं आहे. ॲक्च्युली पेपरमध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला काही ठिकाणी असे क्वेश्चन्स मिळतात की ज्याचा फायदा होऊ शकतो. नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2 आहे आपला हा. आणि क्वेश्चन नंबर 2 आपला 6 एनी 3 इथे सॉल्व करायचे असतात. इच वन फॉर 2 मार्क्सला आहे आणि असा 12 मार्क्सचा हा क्वेश्चन सेकंड आहे. ते आहे इथे Manisha satisfy her want of writing an essay by using pen and notebook. ती एसे रायटिंगसाठी पेन आणि नोटबुकचा यूज केलेला आहे. तर इथे आयडेंटिफाय कन्सेप्ट जी आहे ती युटिलिटीची टर्म आहे. देन आहे रघुस फादर इन्व्हेस्टेड हिज मनी इन अ मार्केट फॉर लॉंग टर्म फंड बोथ इक्विटी डेप्ट राइज्ड विदिन अँड आउटसाइड द कंट्री. इथे सम लॉंग टर्म फंड आलेला आहे त्यामुळे कॅपिटल मार्केटची ही टर्म आहे. दिस एक्झाम्पल इज कॅपिटल मार्केटचं एक्झाम्पल आहे. सो देन नेक्स्ट आहे की ड्यू टू मॅन्डेटरी यूज ऑफ मास्क ड्युरिंग कोरोना epidemic of demand for mask producing labor has increased. सो ही जी स्टेटमेंट आहे ते आयडेंटिफाय कन्सेप्ट जी आहे ते इनडायरेक्ट डिमांडची आयडेंटिफाय कन्सेप्ट आहे. देन आहे महाराष्ट्र परचेस व्हीट फ्रॉम पंजाब इंटरनल ट्रेड हे एज अ एक्झाम्पल आहे. जागृती रिसीव मंथली पेन्शन ऑफ 5,000 फ्रॉम द स्टेट गव्हर्नमेंट. ट्रान्सफर पेमेंट आहे. ट्रान्सफर पेमेंट रिलेटेड तर खूप वेळेला क्वेश्चन आपण प्रत्येक वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बघितलेला आहे. तर हे आपल्याला एकूण या ठिकाणी 5 क्वेश्चन्स दिलेले आहेत. 3 सॉल्व करायचे असतात आणि त्या 3 सॉल्व करत असताना इथे तुम्ही जेव्हा कन्सेप्ट आयडेंटिफाय करता त्याच्यासाठी आपल्याला 1 मार्क असतो फॉर आयडेंटिफाय कन्सेप्टसाठी. देन डेफिनेशनसाठी 1 मार्क असतो आणि असा आपला हा टोटल 2 मार्क्सचा इच स्टेटमेंट्स आपल्याला इथे लिहायचं असतं. अतिशय इझी हा एक क्वेश्चन आहे. पूर्ण क्वेश्चन पेपर सोडवणं व्यवस्थितरित्या प्रश्न लिहिणं हे अतिशय गरजेचं आहे आणि आवश्यक आहे.
देन आहे डिस्टिंग्विश बिटवीन, इथे सुद्धा आपल्याला एनी 3 सॉल्व करायचे आहेत फॉर 6 मार्क्सला आहे, म्हणजे इच वन हे 2 मार्क्सला असणार आहे. रिकरिंग डिपॉझिट, फिक्स डिपॉझिट, टोटल युटिलिटी, मार्जिनल युटिलिटी, परफेक्ट इलास्टिक डिमांड, परफेक्ट इनइलास्टिक डिमांड, प्राइस इंडेक्स, क्वांटिटी इंडेक्स, इंटरनल डेप अँड एक्सटर्नल डेप. या डिस्टिंग्विश बिटवीनमध्ये आपल्याला हे लक्षात येतं की कोणत्या धड्यावरचे डिस्टिंग्विश बिटवीन विचारले जाऊ शकतात. जर फ्रिक्वेंटली आपण बघितलं असेल तर युटिलिटी हा एक युनिटवरती ऑफकोर्स एक 1 मार्कचा क्वेश्चन असतो. डिमांडवरती एक 100% 2 मार्क्स हा डिस्टिंग्विश बिटवीन आपल्याला जनरली पाहायला मिळतो. तेव्हा अशा अदर्स जे क्वेश्चन्स पेपर आहेत त्याच्यामधले सुद्धा कॉमन डिस्टिंग्विश बिटवीन शोधणं गरजेचं आहे. देन आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स, एक्सप्लेन एनी 4 टाईप्स ऑफ डिमांड. आता इथे जेव्हा आपण बघतो की हा पहिलाच आपला क्वेश्चन आहे आणि आपल्याला इथेच एक क्वेश्चन येऊन गेलेला आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला टाईप्स ऑफ डिमांड दिले, डायरेक्ट डिमांड, इनडायरेक्ट डिमांड, कंपोसाईट डिमांड, कॉम्पिटेटिव्ह डिमांड, देन कम्प्लिमेंटरी डिमांड. तर हे आपल्याला इथे डिमांडचे टाईप्स येऊन गेलेले आहेत. तर इथे आपल्याला पहिलाच प्रश्न जो आहे टाईप्स ऑफ डिमांडवरती दिलेला आहे, म्हणजे आरामात आपल्याला उत्तर लिहिता येऊ शकतं. देन आहे एक्सप्लेन 4 प्रॉब्लेम ऑफ कॅपिटल मार्केट इन इंडिया. देन आहे एक्सप्लेन द फीचर्स ऑफ युटिलिटी. मग युटिलिटीचे सब्जेक्टिव्ह टर्म आहे, देन युटिलिटी युजफुलनेस डिफर आहे, प्लेजर डिफर आहे, देन आहे इथिकली न्यूट्रल असते, बेसिस ऑन डिमांड असतील, हे काही फीचर्स आपल्याला सांगता येतील. देन आहे एनी 4 रिझन ऑफ ग्रोथ ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर. आता हा जो क्वेश्चन आहे की रिझन्स आपल्याला सांगायचे ग्रोथ ऑफ पब्लिक एक्सपेंडिचरचे, हा ॲक्च्युली 8 मार्क्सचा पण क्वेश्चन बनतो आणि 8 मार्क्सच्या क्वेश्चनमध्ये नसेल तर हा 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे. म्हणजे एकूणच काय की हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे की सार्वजनिक खर्चात सरकारच्या वाढ का होते आहे आणि त्याची कारणं आपल्याला आणखीन बरेचसे नॉर्मल जनरल रिझन्स आपल्याला सांगते. अर्बनायझेशन आहे, पॉप्युलेशन ग्रोथ आहे, त्यानंतर ओव्हरऑल एज्युकेशन आहे, डेमोक्रेसी असे आहे, ते अनेक सारी असे रिझन्स आपल्याला इथे सांगता येतील. आणि ते आहे एनी 4 फीचर्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. म्हणजे अतिशय इझी आपल्याला इथे 3 क्वेश्चन्स आहेत आणि 12 मार्क्सला आहे, म्हणजे इच क्वेश्चन आपला हा 4 मार्क्सला इथे असणार आहे. दॅट्स वाय एनी 4 विचारलेले आहे. कोणतेही 4 मुद्दे आपल्याला इथे स्पष्टीकरण करायचे आहेत. त्यामुळे पेपर लेंदी न होता पॉईंट टू पॉईंट सॉल्व केला तर हमखास त्याच्यामध्ये जास्त मार्क्स मिळण्याची पॉसिबिलिटी आपली इन्क्रीज होते. त्यामुळे क्वेश्चन पेपर काय आहे काळजीपूर्वक वाचणं अतिशय गरजेचं आहे. इकॉनॉमिक्सच्या पेपरमध्ये पास होणं खूप सोपं आहे, पण क्वेश्चन पेपर नीट वाचून घेणं, समजून घेणं हे तितकंच गरजेचं आहे. देन आहे क्वेश्चन नंबर 4. इथे आपल्याला काय सांगायचं आहे की ॲग्री और डिसॲग्री सांगायचं विथ द फॉलोइंग स्टेटमेंट. एनी 3 आपल्याला इथे सॉल्व करायचे. 12 मार्क्स हा क्वेश्चन आहे. ॲग्री और ॲग्रीसाठी 1 मार्क आहे, 3 मार्क्स एक्सप्लेनेशनसाठी आहे आणि टोटल मार्क्सचे 4 मार्क्सचा क्वेश्चन आपला आहे. आता इथे दिलेले आहे ओव्हर द लास्ट 75 years इंडियाज फॉरेन ट्रेड हॅज अंडरगॉन अ कम्प्लीट चेंज इन टर्म ऑफ कंपोजिशन अँड डायरेक्शन. येस डेफिनेटली वी आर ॲग्री आहे या स्टेटमेंटशी. देन आपल्या ट्रेडमध्ये काही प्रकारचे चेंजेस झालेले आहेत ते आपल्याला इथे सांगता आलं पाहिजे की आपला गेल्या 75 वर्षामध्ये इंडियामधला जो इम्पोर्ट आहे, एक्सपोर्ट आहे, तो अनेक मोठ्या प्रमाणात चेंज झालेला आहे. म्हणजे आपण आत्ता जर बघितलं तर इंजिनिअरिंग गुड्स आहे, पेट्रोलियम प्रोडक्ट आहे, देन आहे काही जेम्स अँड ज्वेलरी आहे, रेडीमेड गार्मेंट्स आहे, हे आपण आता एक्सपोर्ट करतो आहे पूर्वीच्या तुलनेने. त्यामुळे या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. देन आहे मायक्रो इकॉनॉमिक्स डिफरंट फ्रॉम द मॅक्रो इकॉनॉमिक्स. हा एक क्वेश्चन असा आहे की हा क्वेश्चन आपल्याला याचा आन्सर परफेक्ट माहीतच असलं पाहिजे, कारण एक तर डिस्टिंग्विश बिटवीनसाठी विचारलं जाऊ शकतं आणि सी दॅट नाही तर 4 नंबरच्या क्वेश्चनमध्ये विचारलं जाऊ शकतं. जेव्हा आपण बघतो की मायक्रो इकॉनॉमिक्सवरचे क्वेश्चन इथे 4 मार्क्सला एक क्वेश्चन येऊन गेलेला आहे मायक्रो इकॉनॉमिक्समधला. देन इथे ऑब्जेक्टिव्समध्ये तुम्ही बघितलं असेल पहिलाच क्वेश्चन हा मायक्रोमधला आहे, म्हणजे 5 मार्क्स झाले टोटल आपलं त्या युनिटवरचे. तर अशा प्रकारे हा फर्स्ट युनिटचा जो क्वेश्चन आहे तो इथे पुन्हा क्वेश्चन आलेला आहे, 4 मार्क्सला आलेला आहे. म्हणजे टोटली आपला जो क्वेश्चन आहे 9 मार्क्सचा क्वेश्चन
फर्स्ट युनिटवरचे 9 मार्क्सचे क्वेश्चन आहेत. तर इथे आपण ॲग्री आहोत आणि आपल्याला इथे डिस्टिंग्विश बिटवीन लिहायचं आहे की मायक्रो मीन्स काय आहे, मॅक्रो मीन्स काय आहे, स्टडी ऑफ स्मॉल युनिट आहे, स्टडी ऑफ एंटायर इकॉनॉमी आहे, ॲडॉप्टिंग स्लायसिंग मेथड आहे, लंपिंग मेथड आहे, पार्शल इक्विलिब्रियम आहे, जनरल इक्विलिब्रियम आहे, मायक्रोस्कोपिक ॲप्रोच आहे. इथे जो एंटायर थिंग आपण बघतो आहोत की. तर अशा प्रकारे इथे आपल्याला दोन्ही ठिकाणी एक जनरल इक्विलिब्रियम, पार्शल इक्विलिब्रियम हे असं डिफरन्स तुम्हाला इथे सांगू शकता तुम्ही 4 मार्क्सला आहे. आता देन एक क्वेश्चन असा प्रकारे विचारला जातो की प्राईस मेकर इज ओनली फीचर ऑफ मोनोपॉली मार्केट. जेव्हा ओनली असे शब्द असतात तेव्हा हे स्टेटमेंट काय आहे, रॉंग आहे. तर मोनोपॉलीचे अजून भरपूर सारे फीचर्स आहेत की ज्याच्यामध्ये सिंगल सेलर असेल, मेनी बायर्स असतील, एंट्री रिस्ट्रिक्शन ऑन एंट्री आणि एक्झिट असेल, हे फीचर्स आहे. प्राईस डिस्क्रिमिनेशन असेल, हे फीचर आहे मोनोपॉलीचं. त्यामुळे फक्त ओनली प्राईस मेकर हे फीचर होऊ शकत नाही. त्यामुळं वी आर डिसॲग्री विथ दिस स्टेटमेंट आहे. देन आहे देअर आर मेनी सोर्स ऑफ नॉन टॅक्स रेव्हेन्यू. येस, डेफिनेटली टॅक्स रेव्हेन्यू, डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स जसं आहे तसं नॉन टॅक्स रेव्हेन्यूमध्ये सुद्धा काही फीज आहे, स्पेशल असेसमेंट आहे, ग्रँट आहे, डोनेशन आहे, ह्या काही आहेत नॉन टॅक्स रेव्हेन्यू थिंग्स ज्या आहेत त्या. त्यामुळे इथे वी आर ॲग्री विथ दिस स्टेटमेंट. नेक्स्ट आहे देअर आर मेनी टाईप्स ऑफ इंडेक्स नंबर. सो डेफिनेटली ॲग्री आहोत कारण अनेक प्रकारचे इंडेक्स नंबर आहेत. आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण क्वेश्चन पेपर आपण कव्हर करतोय त्याच्यामुळे जरासा हा व्हिडिओ मोठा होण्याची पॉसिबिलिटी असते. पण ॲट अ टाईम तुम्हाला 80 मार्क्सचा क्वेश्चन पेपर कसा आहे हे इथे पाहता येईल. देन आपल्याला हा क्वेश्चन नंबर 5 आहे की इथे टेबल विचारलं, फिगर आहे, पॅसेज आहे आणि आन्सर द्यायचे आहेत. अतिशय इझी आहे आणि फुल चान्स आहे की इथे 8 मार्क्स तुम्हाला मिळू शकतात. तर हा चार्ट आपल्याला दिलेला आहे, हा चार्ट आहे प्राईस इंडेक्स नंबरचा चार्ट दिलेला आहे इथे. इथे फर्स्ट क्वेश्चन आहे फॉर 8 मार्क्सला की फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेशन ऑफ प्राईस इंडेक्स नंबर. सो प्राईस इंडेक्स नंबरचा फॉर्म्युला आहे P01 अपॉन P1 समेशन P1 अपॉन समेशन P0 मल्टिप्लाय 100 दिलेला आहे इथे आपल्याला. देन सांगितलं की फाइंड करायच्या व्हॅल्यू P0 आणि P1ची व्हॅल्यू आपल्याला इथे फाइंड करायची आहे. तर इथे P0ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 200, ही P0ची व्हॅल्यू आहे. इथे P1ची व्हॅल्यू आपल्याला 300 मिळालेली आहे. आणि यास जेव्हा आपण सूत्रामध्ये इथे एक्झाम्पलमध्ये आपण हे उदाहरणं टाकतो तेव्हा आपल्याला इथे सहज फाइंड प्राईस इंडेक्स नंबर हा 2 मार्क्सला आपल्याला विचारला इथे. तर आपण सहज इथे सोडवू शकतो. P1ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळालेलं आहे तर 300 ही P1ची व्हॅल्यू, P0ची व्हॅल्यू काय मिळालेलं आहे 200 आणि मल्टिप्लाय 100 केल्यानंतर जिथे आन्सर येणार आहे 150 हे आन्सर आपल्याला इथे फाइंड करायचं आहे. हा देखील इथे 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे. मोर चान्सेस असतात इथे तुम्हाला 4 मार्क्स मिळण्याचे. देन आपल्याला हा डायग्रॅम दिलेला आहे आणि या डायग्रॅमवरून आपल्याला काही क्वेश्चन्स इथे बघायचे आहेत. आता हे क्वेश्चन्स बघत असताना देखील हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. प्लस आपल्याला इथे जास्तीत जास्त मार्क्स मिळू शकतात. हा क्वांटिटी, डिमांड आणि प्राईस याच्यामधला आपल्याला हा डायग्रॅम दिलेला आहे आणि त्याच्यावरची आपल्याला काही क्वेश्चन्स विचारलेला आहे. आता हा जो डायग्रॅम आहे हा इन्क्रीज इन डिमांड आणि म्हणजे चेंज इन डिमांडचा डायग्रॅम आहे. तर इथे राईटवर्ड शिफ्ट डिमांड कर्व काय सांगतो आहे तर इन्क्रीज इन डिमांड सांगतो आहे इथे. राईटवर्ड शिफ्ट डिमांड कर्व इन्क्रीज इन डिमांड. देन आहे लेफ्टवर्ड शिफ्ट डिमांड कर्व जो आहे तो आपल्याला डिक्रीज इन डिमांड आहे. लेफ्टवर्ड जो आहे तो डिक्रीज इन डिमांड आहे. प्राईस रिमेन काय आहे इथे कॉन्स्टंट आहे. प्राईस कशी आहे स्थिर आहे. इन्क्रीज आणि डिक्रीज इन डिमांड कम्स अंडर कशामध्ये येतात तर चेंज इन डिमांडमध्ये येतात. म्हणजे ही टर्म्स कशाची आहे तर चेंज इन डिमांडची आहे. तर क्वेश्चन नंबर 8मध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन्स असतात. इझी असतात, पटकन आन्सर लिहिता येऊ शकतात. येथे सुद्धा 4 मार्क्स मिळू शकतात. देन आहे पॅसेज. आता पॅसेज रीड करत असताना एक तर तुम्ही डायरेक्ट पॅसेज रीड करा किंवा क्वेश्चन बघा काय आहे. एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ मार्केट फ्रॉम द इकॉनॉमिक सेन्स. आता आपल्याला इथे इकॉनॉमिक सेन्समध्ये मार्केटची टर्म्स काय आहे ते विचारलेलं आहे इथे.
तर आपल्याला इथे दिलेलं आहे की इकॉनॉमिक सेन्समध्ये, बट इन इकॉनॉमिक्स इट इज नॉट नेसेसरी प्लेस इन an arrangement through the which buyers and sellers come in contact with each other directly, indirectly, exchange goods take place among them. तर इथे आपल्याला मार्केटची टर्म्स दिले. इथे कॉमन मार्केट म्हणजे काय सांगितले त्यांनी, आणि इकॉनॉमिक्समध्ये मार्केट म्हणजे काय ते इथे दिलेलं आहे. त्यामुळे हे याचं आन्सर आपल्याला इथे मिळतं. देन आपल्याला क्वेश्चन नेक्स्ट विचारलं, हा 1 मार्क्सचा क्वेश्चन आहे. राईट द क्लासिफिकेशन ऑफ मार्केट. आता मार्केटचं क्लासिफिकेशन आपल्याला विचारलेलं आहे. तर इथे क्लासिफाईड बेसिस ऑन काही केलं आहे, प्लेस आहे, टाईम आहे आणि कॉम्पिटिशन आहे. प्लेस मग कॉम्पिटिशननुसार काय विचारले, परफेक्ट कॉम्पिटिशन, परफेक्ट कॉम्पिटिशन. आपल्याला फक्त बेसिस विचारले तर प्लेस, टाईम आणि कॉम्पिटिशन येईल. देन आहे राईट युअर ओन ओपिनियन अबाउट द सेलिंग कॉस्ट. आता सेलिंग कॉस्ट म्हणजे काय हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे की एक कॉस्ट इनकरेड बाय फर्म टू क्रिएटिंग मोर डिमांड अँड प्रोडक्ट इन्क्रीजिंग द व्हॅल्यूम ऑफ सेल. म्हणजे सेलिंग कॉस्ट ही काय आहे आणि त्याच्यासाठी मग सेलिंग कॉस्ट कशासाठी केली जाते, तर ऑन ॲडव्हर्टाइजमेंट असेल, होर्डिंग असेल, विंडो डिस्प्ले असतील, तर त्याच्यासाठी तुम्ही तिथे तुमचं ओपिनियन लिहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ प्राइस इलास्टिसिटी with its type. Explain the concept of national income with practical difficulties involved in measurement of national income. State law of supply इथे विचारलेला आहे. तर अशा प्रकारे ही आपल्याला 80 मार्क्सचा क्वेश्चन इथे हा 16 मार्क्सचा आपला क्वेश्चन आहे. 1 क्वेश्चन हा आपला 8 मार्क्ससाठी विचारलेला आहे. तर 3 आपल्याला इथे दिलेला आहेत, एनी 2 आपल्याला इथे सॉल्व करायचं आहेत. तर नॅशनल इन्कमवरती एक क्वेश्चन आहे, इलॅस्टिसिटी डिमांडवरती एक क्वेश्चन विचारलेला आहे आणि इथे विचारले ॲनालिसिस, सप्लाय ॲनालिसिसवरती एक क्वेश्चन विचारलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण हे 80 मार्क्सचे क्वेश्चन पेपर इथे बघितलेले आहे आणि नक्कीच हे तुम्हाला उपयोगी ठरेल. कारण 1 मार्चला आपला इकॉनॉमिक्सचा पेपर आहे आणि त्या पेपरसाठी कॉमर्सच्या स्टुडंटना पेपर पॅटर्न म्हणजे या व्हिडिओमध्ये तुम्हाला ॲटलिस्ट हे क्वेश्चन पेपर कशा प्रकारे विचारला जाऊ शकतो, काही क्वेश्चन्स असू शकतात याची थोडक्यात एक आयडिया येईल आणि त्याच्यावरून आपण उत्तरं लिहू शकतो. तर अतिशय सोप्या प्रकारचा पेपर पॅटर्न आहे आणि क्वेश्चन्स देखील नीट काळजीपूर्वक वाचणं आणि त्याची उत्तरं सोडवणं आणि पूर्ण क्वेश्चन पेपर आपण जेव्हा सोडवतो तेव्हा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळण्याची पॉसिबिलिटी इन्क्रीज होत असते. त्यामुळे प्रॉपरली रीड क्वेश्चन काय आहे, त्याचं आन्सर काय लिहिता येऊ शकतं, एकही क्वेश्चन ड्रॉप करायचा नाही. ऑल क्वेश्चन्स आपल्याला इथे सॉल्व करायचे आहेत. बट टिल लास्ट फ्यू डेज आहेत फॉर एक्झामसाठी, तर तुम्ही जास्तीत जास्त याचं प्रिपरेशन करा की 8 मार्क्स आणि 6 मार्क्स क्वेश्चन. जर फार ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला लक्षात येईल की काही क्वेश्चन हे कॉमनली विचारले गेलेले आहेत आणि 8 म्हणजे ते युनिट जे आहेत की त्याच युनिटवरती 4 मार्क्सला क्वेश्चन आहे, 8 मार्क्सच्या क्वेश्चनचं वेटेज आहे. म्हणजे वेटेजनुसार, युनिटच्या वेटेजनुसार क्वेश्चन आपल्याला विचारलेले आहेत. इथे एकही क्वेश्चन ड्रॉप न करता प्रॉपर पद्धतीनं क्वेश्चन पेपर सोडवणं अतिशय आवश्यक आहे. तुम्ही प्रॅक्टिस करू शकता हा क्वेश्चन पेपर 3 तासात घरी सोडवण्याचा. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.